क्रीडा मंडळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यावरून कुरुंदवाड नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली। एका क्रीडा मंडळाला 2 लाख रुपयांचं अनुदान देण्यात आल्यानं विरोधी सदस्यांसह सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीही आक्षेप घेतला। त्यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई आणि नगरसेवक उपस्थित होते। आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा सुरू असताना नगरसेवक विजय पाटील यांनी क्रीडा अनुदान वाटपाच्या निकषावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। शहरातील सर्व क्रीडा मंडळांसाठी अनुदानाची तरतूद असताना केवळ एका मंडळालाच 2 लाख रुपयांचं अनुदान का दिलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सत्ताधारी गटातील नगरसेवक जवाहर पाटील यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त करत एका मंडळाला 2 लाख रुपये मिळत असतील तर इतर पात्र मंडळांनाही समान निधी मिळायला हवा अशी मागणी केली। सत्ताधारी गटातील सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सभागृहात शाब्दिक चकमक रंगली। यावर उत्तर देताना नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी प्रत्येक स्पर्धेसाठी अनुदान देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं। सर्व क्रीडा मंडळांसाठी समान निकष निश्चित करूनच पुढील निर्णय घेतला जाईल असं सांगत हा विषय पुढील स्वतंत्र बैठकीत चर्चेसाठी राखीव ठेवण्यात आला। दरम्यान विषयपत्रिकेवरील सर्व 12 विषयांना सभेनं एकमतानं मंजुरी दिली। यावेळी रमेश भुजुगडे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, जय कडाळे, तानाजी आलासे, दीपक परीट, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील, सुनंदा आलासे, अलका मधाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयशा बागवान, संगीता कर्नाळे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज, रुक्साना बागवान, सुजाता जाधव उपस्थित होत्या।